पुष्पे जरा इकडे ये. मामा चहा. अगं चहाचं मध्येच काय काढलंयस? बरं असू दे, ठेव इथं. आणि तू बस इथं. बस 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 बस. काय हो सकाळ सकाळ असं आबाळ कोसळ लागत काय करताय? काय झालं? अगं तसं नाही, मला आता सगळ्यांनी मिळून सांगा दिवाळीला काय काय घ्यायचं. अरे देवा, हे सांगायचं होतं होय तुला. अगं बाई, दिवाळीला ना मामा आपल्याला का नाही कढई घ्यायची मोठी, आपली जरा बारकी आहे ना. घ्या मग विकत आता. हिच्या आई वडिलांनी कुठे रुखवतात दिली ना आपल्याला. पुष्पे जरा गप बसतेस का? अगं कुठला विषय कुठे नेतीस तू? शीतल, घेऊयात आपण कढई. हा, अजून काय घ्यायचं नाही नव? काय जेडे, तुझं काय? तुला काय घ्यायचं? मला ना एक मस्त ड्रेस घ्यायचाय अनारकली टाईपचा. अगं आता देशमुखांच्या घरची सून होणार आहेस तू. जरा त्यांचे रीतरिवाज आतापासूनच पाळायला सुरुवात कर. अशा काटापदराच्या साड्या 2 खांद्यावरून पदर घेऊन मिरवायच्या, काही असलं काय तर ड्रेस घालून फिरायचं. अगं मम्मी ते नेसणारच की लग्नानंतर. लग्न होईस्तोवर आपलं थोडं. तसं बी किती दिवस झाले मी या साड्याच नेसती की. अगं मग चांगलंच आहे की, त्याला काय होतंय तवा. उगा आता ते ड्रेस बिसचं काय काढू नकोस बघ. नाहीतरी लग्न झाल्यावर साड्याच नेसायच्या असतात. काय ग शीतल? हा तिचं ड्रेस घालायचं मी कसं बंद केलं बघितलंयस ना. मला ती ड्रेस बीस घातलेला अजिबात आवडत नाही बघ. शीतल, तुला का काय घ्यायचं? तुझी या घरातली पहिली दिवाळी आहे. होय. नाही मामा, मला काय बी नको. आणि तसं बी मला हाय की पैठणी मामीने दिलेली, तीच नेसते मी. हा, पैठणी हाय नाही का तुला? नेस बरं नेस. अगं मला बघायचीच आहे तू कशी नेसतीस आता पैठणी ती. शीतल, असू दे की पैठणी, पण आमच्याकडनं पण काहीतरी घे की. हाय का आता? ती नको म्हणती ना, मग कशाला? ती जाऊ दे. वय ग, अजिंक्य येणार आहेत का? अहो नाही, त्यांना सुट्टी नाही मिळणार. आता ते काश्मीरला गेलेत ना, मग आता 6 महिने तरी जमणार नाही असं म्हणलेत ते. तुमच्या दोघांचा हा पहिला दिवाळी सण, आणि आजा तिकडं आणि तू इथं. काय करायचं बाया? हिच्या घरच्यांना बरंच झालं की मग. जावयाचा पहिल्या दिवाळ सणाचा खर्च तरी वाचला. अहो मामी, मी बी त्यांना हेच म्हणले, अगदी सेम टू सेम. हा म्हणजे आता हे मला म्हणले ना मला जमणार नाही म्हणून, मग मी बी म्हणलं चला बरं झालं, आमच्या घरच्यांचा दिवाळीचा खर्च तरी वाचला. म्हणलीस का? कसं असतंय, जावई कुठं जरी असला ना तरी दिवाळी सण नियमाने करणारे बी असतातच की. मामी गंमत केली हो. तर गंमत केली म्हण. कामधंदा सोडून नुसतं गप्पा हाणायला पाहिजे तिला. अर्धा वेळ तर नुसती फोनवरच असती. जा जा कामाला लाग जा. दिवाळीला ह्या पाहिजे त्या पाहिजे आणि कामाच्या नावाने बॉम्ब. हो आदर्श सासूबाई, त्यांचं राहू द्या, तुमचं काय ती बोला. ही काय हे असं? तिचं राहू द्या, तिला काय बोलू नका असं म्हणूनच डोक्यात चढवून ठेवली नुसती. आओ, तुम्ही लय पैसा असले का नाचू नका. अजून जयडीच्या लग्नाचं बी बघायचंय. तिच्या साडीचं राहू द्या, आम्हालाच बघा की काय तर दिवाळीला. मामा चहा गार झाला असेल ना आपल्या बोलण्यात, गरम करून आणते.
माझ्या पोस्टात पैसे होते की मी दिवाळीसाठीच ठेवले होते. होतंय ना हाय तेवढ्यात? नाही होईल, पण जराशी वडाताण होईल. पण असू दे, हे म्हणले काय तर करू आपण. अक्का मला काय म्हणजे आम्हा दोघींना पण यंदा साडी नको. बर, तुम्ही दोघे घेणार नाही तर मग आम्ही पण दोघं घेत नाही. पोरांत तेवढं करू. हं? आणि काय आहे, एका दिवाळीला कपडे घेतलं नाही म्हणून काय फार फरक पडत नाही. आणि यंदा अजिंक्य आणि शीतलीची पहिली दिवाळी आहे ना? होय. अजिंक्य येणार आहेत का ग? शितलीचा कालच फोन आला होता, त्यांना यायला जमणार नाही म्हणून. बघ, एकाच सणाला दोघं एकत्र आहेत का? अक्का असू दे, सोडा ती. अहो आपल्याला तर अभिमान वाटला पाहिजे, आपल्याला असा जावई मिळालाय. आणि शितली काय म्हणते माहितीये ना? काय? ते तिथे सीमेवर आहेत ना, म्हणून ते लाखो जोडप्याचा एकत्र सण साजरा करतात. वय, तिला तर काय बाई सगळ्या दुनियेच पडलेलं असते. अगं पण आपल्याला दिवाळीला तिला काय तर घेऊन द्यायला पाहिजे की. शीतलीची पण दिवाळी आहे पहिली, नाहीतर पुष्पा परत काय तर ऐकवल आपल्याला. होय. आणि आता तर पुष्पाताई बाईंची सासू होणार आहे. मग काय तर, पैसा येतो एका मार्गानं जातो 10 मार्गानं म्हणतात ना, ते खरंच आहे बघ. आता ही दिवाळी झाली तर जयश्रीचं लग्न आलं, तो पण खर्च आहे आता आपल्याला. पण अक्का शीतली काय नकोच म्हणाले, हाय ती पैठणी नेसती म्हणाली ती. हाय त्यात सुखा समाधानानं राहणारी पोर आहे बघ आपली, कायम सुखात राहील. होय. अगो बाई, अक्का विसरलीस की शीतलीचे ब्लाऊज नेऊन द्यायचे होते. विसरलेच बघा, मी जाऊन देऊन येते. थोड़ा माझं गिरायक काय? माझं गिरायक आहे ते. बापू इतनी घिनवनी हरकत कर रहे हो, आता गिरायक चोरायला लागला होय. ए रावल्या, ती पहिल्यांदा माझ्या दुकानात आले होते. रुको, उनसे पूछता हूं. ओ दादा, तुम्हीच सांगा, तुम्ही इथं माझ्या दुकानात येणार हाय का तिकडं समोरच्या दुकानात जाणार नाही? मला ते तुमच्याकडं. हाँ ओके डन, फाइनल फाइनल. सटको सटको पीछे हटो, चलो आ बैठो इधर. ये पकड़ो. हाँ जा, जरा जल्दी बोल. रावलिया, तू मला चुकीचा प्रश्न विचारलेलास. अब उसका कोई फायदा नहीं बापू, आपके हाथ से एक शिकार जा चुका है. चलो चलो, बाद में आना, बाद में आना. अरे काय बोलायला लागलायस? ओ बापू का हमारे रोज का लफड़ा है ना. अरे बाबा, असलं काहीतरी बोलू नकोस, तुला दुकानात नाकलून टाकतील. हे काय हक्कल त्यात? मीच सोडलंय दुकान. सोडले म्हणजे? सोडलं म्हणजे सोडलं. आता माझं मी नवीन चालू केलंय ना सलून. तू आलास की माझ्याकडे ये बर का. जाऊ दे,